ऑफ लेवलचं पेपर असताना सुद्धा या विद्यार्थ्याने आटकोरे सरांचं सातत्यानं असणारं मार्गदर्शन आणि HC वर्मा, सिंगेज आणि MTG यासारख्या नॅशनल लेवलच्या क्वालिटी स्टडी मटेरियलमधून सरांनी जी तयारी याच्याकडून पर्सनली करून घेतली, नंबर ऑफ MCQs सॉल्व करून घेतले. जोपर्यंत विद्यार्थी स्वतः क्रिएटिव्ह होत नाही, तो स्वतः MCQ सॉल्व करत नाही टायमर लावून, तोपर्यंत त्याला परीक्षेमध्ये सगळे प्रश्न अटेम्प्ट करता येत नाही, त्याच्या न्यूमेरिकल्समध्ये ॲक्युरसी निर्माण होत नाही. आणि हे काम आटकोरे सरांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतलेलं आहे. त्याचं आपल्या सगळ्यांच्या समोर एक जिवंत उदाहरण म्हणजे आपल्या क्लासचा टॉपर विद्यार्थी. तर मी आपल्या सगळ्यांना असं आवाहन करतो विद्यार्थ्यांना की आपण लोक गर्दीच्या पाठीमागे न जाता छोट्या छोट्या क्लासेसमधून, आटकोरे सरांची आता सुपर 20 बॅच होती, सुपर 25 मध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री विषय जो आहे तो आतापर्यंतच्या इतिहासातला सगळ्यात टॉप पेपर पडला. की आमच्या आटकोरे क्लासेस व रावणगावकर केमिस्ट्री क्लासेसचे विद्यार्थी आज फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये त्याला चांगल्या प्रकारे मार्क पडले. फिजिक्समध्ये 150, केमिस्ट्रीमध्ये 140 आहे. फिजिक्स सारखा विषय आम्ही HC वर्मा, सिंगेज, केमिस्ट्री सारखा विषय सिंगेज, फिंगर टिप्स याला आम्ही DPP समजून त्याच्यातले प्रत्येक न्यूमरिकल्स नीट लेवलला आम्ही JEE मेन्स, JEE ॲडव्हान्सचे क्वेश्चन्स घेतो. आणि आपल्याकडे एक स्पेशल सुपर 20 नावाची बॅच चालते, त्या बॅचचा हा रिझल्ट आहे. अजून काही रिझल्ट येणं बाकी आहे. तर प्रथमतः विशेष म्हणजे फिजिक्सला 150, केमिस्ट्रीला 140 मार्क पडल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि चांगल्या प्रकारे तयारी होत आहे. दोन शब्द बोला. फिजिक्स जब स्टार्ट किया था सर, तो पहले तो ऐसा था कि फिजिक्स में फॉर्मूले का पैटर्न कैसे अप्लाई करना है, एप्लीकेशन, हर फॉर्मूले के डिपेंडेंट गिवन डाटा, उसमें प्रॉब्लम होती थी. फिर जब NCERT बेस्ड और फिंगर टिप से जब स्टार्ट किया तो उसकी प्रॉब्लम हल्के हल्के सॉल्व होने लगी. फिर डिफिकल्टी लेवल की बात करें तो फिर HC वर्मा और उसके बाद JEE मेंस और एडवांस के क्वेश्चन.